आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी, शिवसेनेत परतायचंय त्यांनी मातोश्रीवरती यावं असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। खासदार राऊतांचं हे वक्तव्य मोठं यासाठी आहे कारण हे संजय राऊत काही महिन्यांपूर्वी बंडखोरी केलेल्यांसाठी दारं बंद झाल्याचं ठणकावत होते। मात्र आता त्यांनी काहीशी मवाळ भूमिका स्वीकारत शिवसेनेमध्ये परतायचं असेल तर मातोश्रीवरती यावं असं म्हटलेलं आहे। काल आमदार अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेनेंनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यावरती बोलताना खासदार राऊत यांनी हे वक्तव्य केलंय। त्याबरोबरच दोन शिवसेना असूच शकत नाहीत, जिथे ठाकरे तिथे शिवसेना असंही ते म्हणालेत। भारतीय जनता पार्टी मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या मासाला गिळत असतो, तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेंचा जो गट आहे त्याची करते। भारतीय जनता पार्टीचं टार्गेट असते की शिवसेनाच संपली पाहिजे, कारण शिवसेनाच त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही दुश्मन वाटते शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला। हे प्रूव्ह होतंय। जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपू शकत नाही। वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। शिवसेना एकच आहे। मी कालही म्हणालो, दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना। शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं। जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा। मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं। आणि शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे सध्या आपल्या सोबत आहेत। मनीषा ताई नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर संजय राऊत यांनी नुकतंच एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। शिवसेनेमध्ये परतायचंय त्यांनी मातोश्रीवरती यावं असं संजय राऊत म्हणतात। मनीषा ताई, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? बघा, काही लोकांनी दोन शिवसेना एकत्र याव्यात असं वक्तव्य केलं, ते त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या सोबत पण जी माणसं आहेत त्यांच्याही मनात असं शिंदे साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे, ते त्यांच्या संपर्कात असतात आणि त्यामुळे एकतर मान्य उद्धवजी सगळ्यांना गेट आउट करतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये जायच्या अगोदरच अनेकांचं निलंबन, गेट आउट म्हणणं, म्हणजे अशा परिस्थिती म्हणजे ह्याच्यावर संजय राऊत यांचं काय म्हणणं आहे? कारण तुम्हीच लोकांना गेट आउट करता, मग तुमच्याकडे येण्याचे रस्ते तुम्हीच बंद करता। परंतु अर्थात हा सगळा विषय हा मान्य एकनाथजी शिंदे हे ठरवत असतात आणि कोणी कोणाचं मनोगत व्यक्त केलं म्हणून काही लगेच अशा काही गोष्टी होत नाही आणि ते शेतकऱ्यांचं वगैरे बोलतात, कधीतरी बांधावर जायचं, फोटो काढायचे, यांनी काही शेतकऱ्यांचं काम होत नाही आणि त्यामुळे घरून बसून फक्त वक्तव्य करायचं आणि संजय राऊत यांच्यासारखे तोंड पाटीलकी करत असतात। बरं, धन्यवाद मनीषा ताई, आमच्याशी आपण बातचीत केलीत, बोललात, याबद्दल आभार आपले।